मित्रांनो नमस्कार। हौसला होना चाहिए खुद में, जिंदगी भी तो कहीं से सुरू हो सकती है। मित्रांनो मी हे सांगण्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये आज जरांगे पाटलांच्या रूपाने जे वादळ चक्रीवादळ निर्माण झालेले आहेत, त्या चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्र हा व्यापून टाकलेला आहे आणि त्या चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजमन हे मोहित करून टाकलेले आहेत। गावातील अगदी पारापासून ग्रामपंचायतीपासून वृत्तपत्रामध्ये जरांगे पाटील, सोशल मीडियामध्ये जरांगे पाटील, दूरदर्शनच्या प्रत्येक चॅनलवर हे जरांगे पाटील असं यत्र तत्र सर्वत्र जरांगे पाटलांची धूम आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। तुम्ही माना अगर नका मानू हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण जरांगे पाटील नावाच्या माणसाची क्रेज आणि वलयांकित प्रतिमा आज जी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तिला मात्र बिनतोड असं जबाब नाही, त्याला मात्र तोड नाही। पायाला भिंगरी लावून हा माणूस संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी पिंजून काढत आहे। तिसऱ्या टप्प्यातील त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि काल नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आणि सिन्नर तालुक्यामध्ये ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांचं वर्णन हे अद्भुत आणि विलक्षण असंच करावं लागेल। नाशिक जिल्ह्यातील भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये, माफ करा भुजबळांचा बालेकिल्ला म्हणता येणार नाहीत, कारण भुजबळांना नाशिक लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीमध्ये हे साधारण 2.5 ते 3 लाख मतांनी हे पराभूत केलेले आहेत। असो, त्या नाशिक जिल्ह्यातील दोन्ही सभांना जो अभूतपूर्व प्रतिसाद, विलक्षण असा प्रतिसाद, न भूतो न भविष्यतही असा प्रतिसाद हा कालच्या सभेने मिळालेला आहे। त्या सभेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी पाहिल्यानंतर त्या सभेचं वर्णन हे साधारण महाप्रलय असंच करावं लागेल। 3-3 तास, 4-4 तास, 5-5 तास सभेंना उशीर होऊन देखील जरांगे पाटलांचं स्वागतासाठी आणि जरांगे पाटलांचे भाषण ऐकण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावातील ग्रामस्थ, खेडूत आणि महिला ज्या प्रमाणात गर्दी करत आहेत ते पाहिल्यावर हे सर्व सभांचं वर्णन हे मंतरलेल्या स्वरूपातच करावं लागेल। मित्रांनो, ह्या ज्या सभा आहेत, विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभेमध्ये भुजबळांना त्यांचा राजकीय इशारा हा जरांगे पाटलांनी ह्या तिन्ही सभांमधून दिलेला आहे। त्याहीपेक्षा भुजबळांच्या इलाक्यामध्ये येऊन इलाका तेरा तो धमाका मेरा असा सुचवणाऱ्या ह्या सभेचं वर्णन हे करावं लागेल। मित्रांनो, हे वर्णन करत असताना मी अतिशयोक्ती या ठिकाणी बिलकुल करत नाही, पण वास्तव आणि वास्तवदर्शी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे सभेंच्या बाबत त्याचंच वर्णन मी या ठिकाणी करत आहे। मित्रांनो, काल महाराष्ट्रामध्ये कुठेतरी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंची सभा, मला वाटतं मंगळवेढामध्ये जी सभा झालेली आहे कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये, त्या नारायण राणेंच्या सभेला अत्यल्प असा प्रतिसाद मिळालेला आहे। नारायण राणेंची सभेचा उल्लेख करण्याचं कारण असं की नारायण राणेने मराठा आरक्षणाच्या बाबत जे वादग्रस्त विधान केलेलं आहे, किंबहुना मराठा समाजाचा जो रोष अंगावर घेतलेला आहे, त्यामुळे नारायण राणेंचा उल्लेख करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे। राणेंच्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि यापूर्वी 2 महिन्यामध्ये ज्या काही राजकीय नेत्यांच्या ज्या सभा झालेल्या आहेत, जे कार्यक्रम झालेले आहेत, त्या कार्यक्रमांना असलेला प्रतिसाद हा अतिशय अपयशी स्वरूपाचा प्रतिसाद हा मिळालेला आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलेला आहे। जरांगेंच्या सभेंना रात्री बेरात्री किंबहुना काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या सभा रात्री 2:30-3 होऊन देखील प्रचंड असा जनसागर आणि प्रचंड असा जनसमुदाय या सभांना उपस्थित राहतो। मित्रांनो, या पाठीमागे जरांगे पाटलांच्या पाठीमागे जी शक्ती आणि जी ताकद महाराष्ट्रातील गरजवंत असलेल्या मराठा समाजाने उभी केलेली आहे ती मात्र दुर्लक्षून चालणार नाहीत। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सभा ह्या कशाचं लक्षण आहेत याचं मात्र आपण आत्मपरीक्षण या ठिकाणी केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये राजकारणाच्या नीतिमूल्यांची जी घसरण होत आहे
जो मोठ्या प्रमाणावर त्याचा ऱ्हास झालेला आहे. त्या ऱ्हास झाल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा, विशेषतः शेतकरी वर्गांचा हा राजकारणावरचा विश्वास उडत चाललेला आहे. त्यामुळे बंद असलेल्या प्रेशर कुकरची कोंडलेली वाफ ही जरांगे पाटलांच्या रूपाने आज महाराष्ट्रामध्ये बाहेर पडत आहेत. असं म्हटलं तर हे अतिशयोक्ती होणार नाहीत. जी अवस्था नारायण राणेंच्या कालच्या कार्यक्रमाची मंगळवेढ्यामध्ये झालेली आहे, तीच अवस्था उद्या अनेकांच्या बाबतीत झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण अशीच परिस्थिती आज मात्र महाराष्ट्रामध्ये ही राजकीय पक्षांच्या नेत्यांभोवती जी नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे, त्यातून ह्या गोष्टी प्रतिध्वनित झाल्याशिवाय किंवा त्यातून असं साहसाने किंवा धाडसाने विधान करणं हे अजिबात गैरलागू होणार नाहीत. मित्रांनो, ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा या मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त होत होतात, परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना जी गावबंदी आणि ज्या ठिकाणी त्यांना गावामध्ये घुसण्यासाठी प्रतिबंध आणि मज्जाव केलेला आहे, त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने समोर आल्याशिवाय राहत नाहीत. ज्या ठिकाणी आपण विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून जी फुले वेचली जात होती, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना गोवऱ्या वेचण्याची वेळ ही आलेली आहे. ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? काळ हा सर्वश्रेष्ठ असतो आणि काळ ह्या सर्व गोष्टींना हा जालीम उपाय असतो. जो समाजासाठी शुद्ध हेतूने, प्रामाणिक हेतूने काम करत असतो आणि व्यापक स्वरूपात समाजाच्या हिताचा लढा देत असतो, त्याला समाज मात्र देव जरी करत नसला तरी त्याला मात्र देवत्व बहाल करतात. हे जरांगे पाटलांच्या रूपाने आज महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. जरांगे पाटलांनी जो झंझावात आणि जो चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे, त्याचं प्रामुख्याने त्याचा शोध घेतला तर एक गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. जरांगे पाटलांचे जे पाय आहेत, ते पाय नुसते जमिनीवर नाहीत तर जमिनीवर घट्ट असे रुतलेले आहेत. त्यामुळे त्या जमिनीवर घट्ट असलेल्या रुतलेल्या पायांमुळे जरांगे पाटलांच्या सभा ह्या महाराष्ट्रामध्ये डोळे दिपवून टाकणाऱ्या सभा, विलक्षण अशा सभा, डोळ्यांच्या पारणं फेडणाऱ्या सभा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभेचं लांगुल चालन किंवा कौतुक करण्याचा माझा उद्देश नाही, परंतु प्रत्यक्षदर्शी मी या सभा, ह्या नाशिकमधल्या सभा, या तिन्ही सभा या माझ्या डोळ्यांनी आणि आमच्या सर्व मित्रांनी या पाहिलेल्या असताना परिस्थिती मात्र सभ्यांमध्ये असलेली लोकभावना ह्या आश्चर्यकारक रीतीने लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि आपल्या भावना या सरकार पक्षाच्या बद्दल जो असंतोष, तो असंतोष हा त्यांच्या मुखातून वेळोवेळी बाहेर पडलेला होता. किंबहुना महिलांनी देखील मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांच्या लोकभावना, जनभावना ह्या किती मोठ्या प्रमाणात तीव्र झालेल्या आहेत, तीच वस्तुस्थिती ह्या सभांमधून त्याचं प्रतिबिंब हे उमटलेलं निश्चितपणाने दिसत आहेत. मित्रांनो, मी हे मात्र बोलत असताना उद्या काय परिस्थिती होईल जरांगे पाटलांच्या सभांच्या आणि जरांगे पाटलांच्या असलेल्या सामाजिक भवितव्याची, हे मात्र मी या ठिकाणी सांगू शकत नाहीत. परंतु आज मात्र वर्तमान स्थितीमध्ये जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर आणि महाराष्ट्राच्या असलेल्या जनतेच्या मनावर जे अधिराज्य निर्माण केलेलं आहे, ते अधिराज्य मात्र निश्चितपणाने हे महाराष्ट्राला अचंबित करणार आहे. सामान्य माणसाला हे त्याचं गूढ हे मात्र विस्मयकारक रीतीने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. ही परिस्थिती सहजासहजी निर्माण होऊ शकत नाहीत. जेव्हा समाजासाठी आपण खस्ता खातो, समाजासाठी अतिशय निर्मोही भावनेने समाजासमोर प्रकट होतो, तेव्हाच लोक आपल्याला डोक्यावर घेतात. आणि समाज हा असा प्राणी आहे, ज्या माणसाला लोक डोक्यावर घेतात तो भविष्यामध्ये तो जर चुकीच्या वाटेने, चुकीच्या मार्गाने गेला तर लोक त्याला मात्र डोक्यावरून खाली उतरवून हे पायदळी घेऊ शकतात. ही या महाराष्ट्राची इथून मागच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्या भोवती निर्माण झालेली परिस्थिती पाहिली तर पुढच्या काळामध्ये जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाच्या बाबत जी भूमिका आज त्यांनी घेतलेली आहे, ती भूमिका अधिक समर्थपणाने पुढे न्यायची असेल तर
आज जी भूमिका आहे जी भूमिका फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत त्यांनी घेतलेली आहे, तीच भूमिका ही सर्वंकष मानून, तीच भूमिका ही केंद्रबिंदू मानून पुढे गेले तर जरांगे पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्या ते वळणबिंदू ठरतील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणाला ते अनेक धक्के, अनेक त्यामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता ही जरांगे पाटलांच्या व्यक्तिमत्वामध्ये आज मात्र रूढ झालेली दिसते. जी परिस्थिती 2014 मध्ये अण्णा हजारेंच्या जंतर मंतरच्या दिल्लीतील आंदोलनाने आणि उपोषणाने निर्माण झालेली होती, किंबहुना तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणाने, पहिल्या टप्प्यातील उपोषण आणि दुसऱ्या टप्प्यातील उपोषण, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ज्या सभा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये विचारमंथन सुरू केलेलं आहे, ही सर्व परिस्थिती पाहिली, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही मात्र उद्या प्रस्थापित राज्यकर्त्या मंडळींच्या दृष्टीने ही धोकादायक आहेत. या परिस्थितीने निर्माण झालेल्या सुनामी लाटेमुळे भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदे सरकारचं हे अंतिमतः भविष्यात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीच. अशी स्थिती आणि अशीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदेंनी आणि राज्य सरकारने जो शब्द हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जी डेडलाईन 24 डिसेंबरपर्यंत दिलेली आहेत, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने लाखोंच्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी जी प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा करण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेंनी आपल्या शिरावर घेतलेली आहे. ती शिरावर घेतलेली जबाबदारी ही पुढच्या काळामध्ये त्या प्रतिज्ञेचं पालन करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या 5 कोटी मराठा जनतेच्या हृदयावर हिरो होण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय यांची आहेत. किंबहुना राज्य सरकारलाही त्याचं कळत नकळत श्रेय हे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जो मराठा आरक्षणाच्या बाबत अतिशय शुद्ध हेतूने, प्रामाणिक हेतूने मराठा आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची भूमिका राज्य सरकारने उद्या जर घेतली तर जो मराठा आरक्षणाचा निर्णय घेईल तोच उद्या महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणावर हा निर्विवादपणे यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना तो महाराष्ट्रात जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही स्थिती आज स्पष्टपणाने महाराष्ट्रासमोर ही दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जी डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन ही मराठा समाजाच्या दृष्टीने ही 24 डिसेंबरची डेडलाईन ही महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाच्या दृष्टीने ही आशा पल्लवित करणारी आहेत. पण या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्या जी दिशा आहे ती दिशा मात्र अतिशय संयमाने आणि संयतपणाने कुठलंही वादग्रस्त विधान न करता केवळ आणि केवळ मराठा आरक्षण हाच आपला पक्ष आहे आणि मराठा आरक्षण हेच आपलं अंतिमता ध्येय आहे. या दृष्टीने जरांगे पाटलांनी आणि जरांगे पाटलांच्या असलेल्या ज्या कार्यकर्त्यांनी आहेत, ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी आहेत, तशी भूमिका ही पुढच्या काळामध्ये ही स्वीकारली पाहिजे. कुठल्याही पद्धतीने मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना अन्य समाजाचा, विशेषतः ओबीसी मधील 18 पगड जातीचा या ठिकाणी द्वेष भावनेने विधान न करता समंजसपणाने या प्रश्नाच्या समस्येची उकल करण्यासाठी संविधानाने निर्माण केलेल्या वाटेवरून चालण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातील सुज्ञ अशा मराठा समाजाने स्वीकारलेली दिसते. परंतु उद्या मात्र आंदोलनाची दिशा जर भरकटली तर मात्र या आंदोलनाचा भविष्यामध्ये हा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही. जसं हार्दिक पटेलचं जे आंदोलन होतं गुजरातमध्ये, त्या आंदोलनाने विध्वंसक वळण घेतल्यानंतर तिथला जो प्रश्न होता आरक्षणाचा प्रश्न हा गुजरातमध्ये भरडला गेला. त्यातून तो प्रश्न आजही प्रलंबित स्वरूपात त्या गुजरातमध्ये निर्माण झालेला आहे. आज आरक्षणाला खोडा घालण्याचा काही प्रयत्न काही प्रस्थापित आणि विरोधी गटातील मंडळी ही सातत्याने करत आहेत. मराठा समाजातील तरुण हा जरी संयमी असला तरी या संयमाचा बांध फुटण्यासाठी काही प्रस्थापित आणि उन्मत्त मंडळी ही वादग्रस्त विधानं करून
त्या मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचं किंवा त्यामध्ये कोल्हांडा घालण्याचं काम ही करत आहेत. मराठा समाजातील युवकांनी आणि नेत्यांनी ही लढाई लढताना आपली भूमिका आणि आपले शब्द हे हळुवारपणाने हे महाराष्ट्राच्या समाजमनासमोर आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारसमोर हे मानले गेले पाहिजेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शब्द हे नेहमी गारवा निर्माण करत असतात आणि शब्द हे नेहमी भडका उडवत असतात. एवढी काळजी ही आपण घेतली पाहिजे. बेलगाम बोलल्याने मराठा समाजाच्या चळवळीचं हे अंतिमतः नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या ज्या लोकांनी बेलगाम वक्तव्य केलेले आहेत, ज्या ज्या लोकांनी टोकदार विधानं करून सामाजिक प्रदूषण निर्माण केलेलं आहे, त्यांचं आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाचं नातं हे आज तरी स्पष्टपणाने हे तुटलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवरायांच्या साक्षीने जी शपथ घेतलेली आहे, त्या शपथेची 24 डिसेंबरला पूर्तता करण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय असलेल्या जबाबदार अशा मराठा समाजाच्या नेत्यांनी, मराठा समाजाचा नेता या ठिकाणी म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाहीत, परंतु राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांकडे आजही महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी दिलेला शब्द हा पूर्णत्वास नेतील अशी आशा फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या युवकांमध्ये, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेंची प्रशंसा, एकनाथ शिंदेंची भाटगिरी करण्याचा अजिबात उद्देश नाहीत, परंतु एकनाथ शिंदेंची प्रतिमा ही महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या जनतेमध्ये आणि इतर 18 पगड जातीमध्ये ही मृदू स्वभावाचा, संयमी आणि कुठलाही कपट कारस्थान न करणारा मुख्यमंत्री म्हणून ही आज मात्र निश्चितपणाने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. जर उद्या हा मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द, जी प्रतिज्ञा आहे, तिला बगल देण्याचं काम दुर्दैवाने झालं तर मराठ्यांनी शिवकाळामध्ये आणि 350 वर्षापूर्वी आदिलशहा, कुतुबशाह आणि निजामशाह या तिन्ही शाह्या, ह्या क्रूर असलेल्या शाह्या, ह्या मदमस्त असलेल्या शाह्या ह्या पालथ्या घातलेल्या आहेत. आणि उद्या जर राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबत दिलेली डेडलाईन आणि त्याबाबत जर दुर्दैवाने दगाफटका झाला तर राज्य सरकारच्या बाबतीत ज्या मराठ्यांनी 350 वर्षापूर्वी आदिलशाही संपवली, कुतुबशाही संपवली, निजामशाही संपवली, त्याची पुनरावृत्ती ही महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारला संपवण्याची जबाबदारी आणि भूमिका ही लोकशाही मार्गाने मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. याची काळजी मात्र राज्य सरकारने घेतली गेली पाहिजे. लोकभावना तीव्र झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उलथापालथी होऊ शकतात आणि त्यातून असलेले राज्य सरकारे आणि केंद्र सरकारे हे कोसळू शकतात. हे अण्णा हजारेंच्या आंदोलनाने हे देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर हे वास्तव आणि वस्तुस्थिती दर्शक चित्र उभे झालेले आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाने जो मंथन आणि जी जागरूकता आणि जो उद्रेक देशभरामध्ये निर्माण झालेला होता, तशीच किंबहुना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त उद्रेक आणि स्वाभिमानाची जागृतीचा जो नंदादीप आहे, तो मराठा समाजाच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबत निर्माण झालेला आहे. त्या आरक्षणाच्या आंदोलनाला, त्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारने दिलेला शब्द हा अत्यंतिक प्रामाणिक हेतूने, शिवरायांच्या साक्षीने दिलेला शब्द हा पाळला गेला पाहिजे. नाहीतर जी परिस्थिती दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालेली होती, तीच परिस्थिती मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातून अंतिमता नुकसान आणि अंतिमता उलथापालथी आणि राजकीय नुकसान हे प्रस्थापित असलेल्या या राज्यकर्त्यांचं होणार आहेत. त्यातून सावरायचं की नाही याचा प्रश्न आणि याची जाण ही राज्य सरकारने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. त्या दृष्टीने, अगदी त्याच दृष्टीने आलेला जी निर्धारित वेळ आहे, ती निर्धारित वेळ ही जवळ आलेली आहे. त्या दृष्टीने पावलं टाकून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून
संविधानिक पद्धतीने कॉन्क्रीट, टिकाऊ आणि कायद्याच्या कसोटीवर मजबूत असं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, अशीच भूमिका आणि अशीच मनोभावना ही महाराष्ट्रातील जनतेची आज निर्माण झालेली आहे. नाहीतर उद्या या प्रश्नाची उकल झाली नाही तर यातून मात्र अंतिमतः नुकसान हे राज्यकर्ते मंडळींचं होणार आहे. त्यातून काय बोध घ्यायचा हा मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या असलेल्या राज्य सरकारने हा घ्यावा, एवढीच कळकळीची विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.